श्लोक 20. परस्तस्मात्तु भावन्यो व्यक्तो व्यक्तात् सनातनः यस्य सर्वेषु भूतेषु नश्यत्सु न विनश्यति. अर्थ, सर्व भूते नष्ट झाली तरी तो नष्ट होत नाही. तो त्या अव्यक्ताहून भिन्न आणि सनातन असा दुसरा एक भाव आहे, असे भगवंत इथे सांगत आहेत. विवरण: ज्या अव्यक्तातून व्यक्त निर्माण झाले ते अव्यक्त श्रेष्ठ आहे, पण ते सर्वश्रेष्ठ नाही, असे भगवंत सांगत आहेत की या अव्यक्तापेक्षा दुसरे एक अव्यक्त असून ते श्रेष्ठतर आणि सनातन सुद्धा आहे. ते कधीच नष्ट होत नाही. सारे सगुण विश्व अव्यक्त दशेत पोहोचते. त्या अवस्थेतून जणू सर्व शून्य झालेले असते. ज्याप्रमाणे एखादा प्रचंड वृक्ष अगदी इवल्याशा मोहरी एवढ्या बीजातच सामावलेला असतो, तसेच हे सर्व विश्व अव्यक्त दशेत येते. सारे काही रीते होऊन जाते, परंतु त्या विश्वविलीन अवस्थेहून अत्यंत पलीकडे एक अव्यक्त सनातन भाव आहे. तो सच्चिदानंद पूर्ण ब्रह्म असा परमात्म भाव असून सर्व भूतांचा नाश झाला किंवा ती विलीन झाली तरी याचा मात्र नाश कधीही होत नाही. तो कधीच नष्टसुद्धा होत नाही. आपल्या नित्य अनुभवातील सर्वच गोष्टी म्हणजे आपण स्वतः, आपला देह, सर्व आप्त, आपल्या उपभोग्य सर्व वस्तू, घरे, गावे, झाडे, अगदी नद्या, पर्वत, समुद्र, हे सुद्धा सर्व परिवर्तनशील, झिजणारे आणि नष्ट होणारे असेच आहेत. आपल्याला सर्वांना माहिती आहे की भारतातील पवित्र अशी सरस्वती नदी मध्येच गुप्त झालेली आहे आणि हिमालय सुद्धा समुद्रातून वर आलेला आहे असे शास्त्रज्ञ सांगतात. म्हणजेच हे सर्व पदार्थ नाशवंत आहेत याचा आपल्याला अनुभव आहे. म्हणून अशा गोष्टी श्रेष्ठ होऊ शकत नाहीत. या व्यक्ताचे पलीकडे एक अव्यक्त आहे, परंतु अव्यक्त सुद्धा दोन प्रकारचे आहेत असे भगवंत इथे सांगत आहेत. एक अव्यक्त म्हणजे जे सर्व नश्वर वस्तूंचे उत्पादन कारण महत्त्व अथवा गुणसाम्या प्रकृती आहे. उत्पादन कारण म्हणजे जिच्यापासून हे सर्व जग उत्पन्न झालेले आहे. हिच्या योगानेच या दृश्य विश्वाची निर्मिती झाली आहे. ज्याप्रमाणे मातीचा घडा तयार होतो व तो फुटल्यानंतर पुन्हा मातीतच मिसळून जातो, तसेच हे सर्व साकार विश्व शेवटी पुन्हा त्या मूळ प्रकृतीत विलीन होते. या गुणसाम्या किंवा मूळ प्रकृतीलाच अव्यक्त असे म्हटले आहे. पण या अव्यक्तापलीकडे अजून एक श्रेष्ठ तत्व आहे, ज्याचे पासून ही मूळ प्रकृती निर्माण झाली आहे. सर्व विश्वाचे लयानंतर ती सुद्धा या अव्यक्तात विलीन होऊन जाते व ते आत्मतत्व मात्र ते आत्मतत्व आहे ते सदैव अखंड, एकरस, सनातन असे आज आहे तसेच कालसुद्धा होते आणि उद्यासुद्धा ते असणारच आहे. असे हेच संपूर्ण नाशिवंत पदार्थात अविनाशी ते विकाररहित असते. यालाच अव्यक्त, अक्षर असे म्हणतात. सर्वांचा नाश झाला तरी हे जसेच्या तसेच असते असे हे परमश्रेष्ठ तत्व असून याचे सारखे दुसरे काहीही किंवा कोणीही नाही असे भगवंत अर्जुनाला सांगत आहेत. आणि इथे आपण थांबूया.